नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आजचा या संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आजचे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक भीमराव धुळबुळ सर, अर्थात कवी भीमराव धुळबुळ सर. खरोखर कविता म्हणजे काय असतं, त्यानंतर जीवनामध्ये कवितेला दृष्टिकोन कसा आहे, त्यानंतर जीवनाची आपली भूमिका नेमकी काय आहे, त्यानंतर अनेक वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत, त्यानंतर सभोवतालची परिस्थिती कशी आहे, याविषयी आज अनेक विषय घेऊन आले मी या संवाद माझा या कार्यक्रमामध्ये. तर आजचे जे प्राध्यापक भीमराव धुळबुळ सर आहेत ते आहेत कार्याध्यक्ष शब्दांगण साहित्य व सांस्कृतिक व्यासपीठ मिरज, यानंतर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि ज्ञानपीठ अकाउंटन्सी क्लासेस मिरजचे संचालक आहेत. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गीतं लिहिलेली आहेत, त्यानंतर आकाशवाणीसाठी लेखनासाठीही कार्य केलेलं आहे. या व्यतिरिक्त मोष्कर नाटकाचं राज्य नाट्य पारितोषिकसाठी अनेक सन्मानसुद्धा मिळालेले आहेत. तर अशा आज या व्यक्तीशी आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. नमस्कार, मी कवी प्राध्यापक भीमराव धुळबुळ. मी कार्याध्यक्ष म्हणून शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिरजचं काम पाहतो. या साहित्य संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष साहित्य संमेलन, चर्चासत्र, कवितेंच्या कार्यशाळा असे अनेक उपक्रम राबवतो. अनेक लोकांना लिहितं करतो, अनेक लोकांच्या मनामध्ये साहित्याविषयी प्रेम निर्माण करतो, वाचन संस्कृती वाढवतो आणि मराठी भाषेविषयीचा अभिमान जो आहे तो अभिमान वाढवायचं काम आम्ही या माध्यमातून करतो. तसंच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थेचा मी उपाध्यक्ष म्हणूनही गेली जवळजवळ 15 वर्ष काम पाहतो आहे. त्या माध्यमातूनही आम्ही या विभागात साहित्य संमेलनं, चर्चासत्र, कार्यक्रम, पुरस्कार अशा अनेक उपक्रम राबवत असतो. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनल प्रस्तुत संवाद माझा या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत. आणि आजचं जे काही जीवन आहे सर, जीवन आपण पाहतो की धक्काधक्कीचं झालं आहे, तर जीवनविषयक दृष्टिकोन किंवा भूमिका याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर जीवनविषयक भूमिका ही कवी आणि साहित्यिक म्हणून ज्यावेळेला मी जगत असतो त्यावेळेला या जगतामध्ये जे ज्ञानेश्वरांनी पसायदानमध्ये भूमिका मांडलेली आहे तीच भूमिका मला फार आवडते. आणि ज्ञानेश्वरांच्या पलीकडे जाऊन आपण काही पसायदान वेगळं मागू शकतो असं मला वाटत नाही. तरी पण मी म्हणतो की ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं याच जगामध्ये मी काय करतोय की मी सुद्धा शब्दांचे शेले विणतोय. म्हणून मी असं म्हणतो, शब्दांचे विणतो शेले मी कबीर झालो आहे. शब्दांचे विणतो शेले मी कबीर झालो आहे. जगण्याचा उत्सव सजला मी अबीर झालो आहे. जगण्याचा उत्सव सजला मी अबीर झालो आहे. हा, आणि आनंदाचा, सुखाचा अबीर जो आहे तो इथल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उधळायचं काम कवी या नात्यानं मला करता यावं, एवढीच माझी जीवनविषयक भूमिका आणि दृष्टी आहे. यानंतर सर आपण आपल्या कवितेतून सामाजिक जे काही प्रश्न असतात तर ते कसे हाताळता? खरं तर मी कविता लेखनामध्ये माझं जे 80% लेखन आहे ते सगळं सामाजिक दृष्टिकोनातनं, सामाजिक भावनेतनंच आहे. कारण का या जगतामध्ये एकोपा नांदावा, माणूस म्हणून माणसाला जन्म दिलेला आहे. तो माणूस हा जन्म जो आहे तो कुठल्याही त्याला व्याधी न लागता, कुठल्याही उपाधी न लागता तो माणूस म्हणून शुद्ध राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं त्या माझ्या काही कवितेत म्हणतो की गीता कुराण सारे जोशात आज येथे, गीता कुराण सारे जोशात आज येथे, हे संविधान माझे धोक्यात आज येथे. हे आपलं संविधान जे आहे ना ते संविधान सांभाळलं पाहिजे. कारण आपल्या भारताच्या संविधानानं जगाला माणूस म्हणून जगायला शिकवलेलं आहे. आपल्या देशातल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार दिला आहे. स्त्रीला अधिकार दिलेला आहे, दलित जनतेला अधिकार दिला आहे, सगळ्यांना अधिकार दिला आहे. आणि म्हणून आपण माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे, माणूस म्हणून राहिलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती मी सातत्यानं मांडत आलेलो आहे. आणि जेव्हा जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात समाजामध्ये तर त्या प्रश्नाच्या सखोल अभ्यास कवी म्हणून केला पाहिजे आणि त्याच्याविषयीचं काहीतरी सोल्युशन, त्याच्याविषयी काहीतरी देता आपल्याला आलं पाहिजे असं मला वाटतं. आजचा प्रश्न जो आहे तो मी मांडताना आणखी अनेक कविता, आज जो कोरोना नावाचा विषाणू आलेला आहे आणि कोविड-19 नावाचा जो आजार आहे तो सगळीकडे धुमाकूळ घालतोय आणि सगळ्या जगभरात हे सगळं जे चाललेलं आहे त्यामुळं माणसं हवालदिल झालेले आहेत. माणूस संशयित आहे की त्याला शंका येते की मला कोरोना झाला नसेल ना, मला कोविड झाला नसेल ना, अशी भीती वाटायला लागलेली आहे. आणि याविषयी कुणीच काही नीट चांगलं आणि सविस्तर विश्वासार्ह सांगायला तयार नाही. आज आपल्याला लोकांना बेड मिळत नाही आहेत, लोकांना व्हेंटिलेटर मिळत नाही, अशा समस्या आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यावेळेला सगळीकडे भीतीदायक
आनंददायक वातावरण आहे. आणि या अनुषंगाने मी काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यातली एक कविता आणखीन एक नवीन आहे, ती मी आपल्याला ऐकवतो. काळ कठीण कातळ, काळ कठीण कातळ आणि जगणे अटळ, कधी संपणार हे कोरोनाचे वावटळ. काळ कठीण कातळ आणि जगणे अटळ, कधी संपणार हे कोरोनाचे वावटळ. स्वॅबची तपासणी, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, व्हेंटिलेटर, कंटेनमेंट झोन, बफर झोन याची जास्त भीती वाटू लागली आहे कोरोनापेक्षा. कोरोना गंभीर नाही, डेथ रेट कमी आहे, लगेच बरा होतो, सरकार व डॉक्टरच सांगतात. कोरोना गंभीर नाही, डेथ रेट कमी आहे, लगेच बरा होतो, सरकार व डॉक्टरच सांगतात. पण कोरोनाला तेच जास्त घाबरतात, पण कोरोनाला तेच जास्त घाबरतात. कोरोनापेक्षा हरवलेला रोजगार, कच्च्या बच्च्यांच्या पोटाचा भार, तुटलेला संसार, शैक्षणिक मागार हे फारच भयावह आहे. कोरोनापेक्षा हरवलेला रोजगार, कच्च्या बच्च्यांच्या पोटाचा भार, तुटलेला संसार आणि शैक्षणिक मागार हे फारच भयावह आहे. आता कुठलाच महाराज येत नाही हवेतून अंगारा काढून कोरोना मारायला. आता कुठलाच महाराज येत नाही हवेतून अंगारा काढून कोरोना मारायला की व्हेंटिलेटरवरच्या पेशंटला चारायला. तिथे डॉक्टरच लागतात, तिथे डॉक्टरच लागतात, ते देव नसतात, त्यांना देव करू नका. तिथे डॉक्टरच लागतात, ते देव नसतात, त्यांना देव करू नका. डॉक्टर डॉक्टरच राहू देत, नाहीतर त्यांचेही दगड होतील. डॉक्टर डॉक्टरच राहू देत, नाहीतर त्यांचेही दगड होतील आणि त्यांना अभिषेक घालावे लागतील. आया कोरोना चलो अपना भरोना, आया कोरोना चलो अपना भरोना या ध्येयाने कामाला लागलेले खूप आहेत. गिधाडांनाही त्यांचा हेवा वाटायला लागलाय, गिधाडांनाही त्यांचा हेवा वाटायला लागलाय. खरोखर सर एकदम अप्रतिम कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐकवली. खरोखर म्हणजे खूप मस्त लिहिलं आहे. आणि यातनं प्रेक्षक तुम्हालाही समजलं असेल की कसं अंधश्रद्धा निर्मूलन या कवितेतून होत्या. दुपारा अंगारा आपण बघतो की एरवी बरेचसेच अजूनही आपण जरी 21व्या शतकाकडे वाटचाल करत असलो सर, तरीसुद्धा अंगारे दुपारे ह्याचं साम्राज्य अजून काही गेलेलं नाही आहे. पण या कोरोनाच्या काळात हे सगळं कुठंतरी नष्ट झालंय की काय असं वाटतंय. आणि खरोखर खूप मस्त होती कविता. यानंतर सर आपण निसर्ग आणि पर्यावरण विषयक भान राखण्यासाठी म्हणजे अशा काही कविता केलेल्या आहेत का? खूप. निसर्ग हा प्रत्येकालाच आवडतो आणि मी तर निसर्गप्रेमी आहे. म्हणजे वर्षातून काही दिवस मी निसर्गाच्या सानिध्यात घालवतो. त्यासाठी कोकणात जातो, अनेक ठिकाणी जातो, शेतात जातो, मळ्यात जातो. पण हे सध्या जे 5-6 महिने कोरोनाचे आहेत त्यामुळे खूपच आपण निसर्गापासून लांब गेलो की काय असं वाटायला लागले. देशात येणारे पुराचे प्रश्न असतील, भूकंपाचे प्रश्न असतील, आणखीन काही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आजचा कोरोनाचा प्रश्न सुद्धा आपण पर्यावरणाची केलेली हानी हेच खरं कारण याचा असू शकेल असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि पर्यावरण सांभाळलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. आणि निसर्ग, माणूस हा सुद्धा एक निसर्गाचा घटक आहे आणि निसर्गापासून माणूस स्वतःला अलिप्त व्हायला बघायला लागलाय, म्हणून त्याच्या पाठीमागे हे व्याधी विकार सगळे लागलेले आहेत. तो सुद्धा निसर्गासारखा राहायला लागला तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं निकोपपणे जगू शकेल असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी कवी म्हणूनच मी असं म्हणतो या निसर्गाच्या संदर्भात की श्वासातून झाडं, ध्यासातून झाडं, झाडाचेच वेड लागलेले. माझ्या श्वासातून झाडं, ध्यासातून झाडं, झाडाचेच वेड लागलेले. झाडं देती अन्न, झाडं देती प्राण, झाडं गाती गाणं सदोदित. बाकी झाडापासूनच सगळं अन्न जे मिळतंय ते आपलं झाडांपासून आहे. प्राण म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजन देणारी झाडंच आहेत. आणि बघा संध्याकाळच्या वेळेला वारं वाहत असताना झाडं गातात, ती किती छान गातात. झाडं देती अन्न, झाडं देती प्राण, झाडं गाती गाणं सदोदित. झाडांची मुळं आपलेच कुळ, सिमेंटचे खुळ नको नको. बघ आता लाकडाला आपण हटवून ते सगळं स्टील वगैरे घालून सिमेंट, आणि त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले तर आपल्या समोर यायला लागले. म्हणून आता पुण्या मुंबईला मातीची घरं लोक बांधायला लागलेले आहेत. झाडाची मुळं आपलेच कुळ, सिमेंटचे खुळ नको नको. झाडाविन सारे भकास भकास, नको हा विकास कोणालाच. झाडाविन सारे भकास भकास, नको हा विकास कोणालाच. उभी हिरवाई चैतन्याचे स्रोत, उभी हिरवाई चैतन्याचे स्रोत, मातीचा हा पोत जपतात. पान फुलं खोड अंतरात गोड, पान फुलं खोड अंतरात गोड, लावतात ओढ जीवा लागे. झाडं झाडं लावू धरा ही सजवू, झाडं झाडं लावू धरा ही सजवू, आयुष्य वाढवू सर्वांचेच. भीमाचा अभंग बांधोनिया चंग, भीमाचा अभंग बांधोनिया चंग,
झाडात श्रीरंग शोधित असे, झाडात श्रीरंग शोधित असे. वा सर, एकदम अप्रतिम कविता तुम्ही सादर केली. आणि खरोखर म्हणजे आपल्याला झाडं काय देत नाहीत असा प्रश्न पडतो. म्हणजे झाडं फक्त देत आहेत, आपल्याला भरभरून देत आहेत. म्हणजे जो निसर्ग आहे तो देण्याचं आपल्याला काम करतो आहे. आणि तसंच मानवाने सुद्धा फक्त घ्यायचं काम करू नये, तर आपण सुद्धा काहीतरी निसर्गाचं देणं लागतो. यासाठी पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. आणि खरोखर तुमचा जो काही संदेश आहे तो आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. प्रेक्षक हो, आत्ताच तुम्हाला प्राध्यापक भीमराव धुळबुळ सरांनी निसर्गाविषयी किती छान कविता ऐकवली. पाहिलंत ना आपल्याला निसर्ग काय काय देतो. अहो, ही झाडं, फुलं, वेली अगदी आपल्याला प्राणवायूसुद्धा देत असतात, फुले देतात, सावली देतात. आणि आपण पाहतो की झाडाचा कितीतरी उपयोग होतो. म्हणजे कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की ती वाया जाते. पण माणूस काय करतो, फक्त उपभोग घेणं एवढंच माहिती आहे त्याला. पण आपण एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी घेतो त्यावेळेला त्या व्यक्तीला काहीतरी देतच असतो ना. मग हा जेव्हा तुम्ही व्यवहार करता, मग तेव्हा निसर्गाच्या बाबतीतच तुम्ही का थांबत नाही, म्हणजे का विचार करत नाही निसर्गाचा, की बाबा मला एवढं जर माझा निसर्ग मला देतोय भरभरून, तर आपल्यालाही निसर्गाला काहीतरी द्यावं लागेल. अहो, निसर्गाला द्यावं लागेल म्हणजे काय, तर आपल्याला सुद्धा वृक्षारोपण करायचं आहे, की जेणेकरून आपल्याला कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्याला हवा शुद्ध पाहिजे आहे. आणि हे जे आपण बघतो आहोत ना, की सिमेंटची जंगलं आहेत, आणि या सिमेंटच्या जंगलामुळं काय व्हायला लागलंय, पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत आहे. आणि त्यामुळंच की काय असं वाटायला लागलंय की हा जो कोरोना सुद्धा आलेला आहे ना, हे सुद्धा एक मानवाने जे आतापर्यंत जंगलं नष्ट केलेली आहेत ना, त्याचाच हा परिणाम आहे की काय, असं वाटू लागलेलं आहे. प्रेक्षक हो, आता भीमराव धुळबुळ सरांच्याकडून बरीचशीच माहिती आपण वेगवेगळ्या विषयांवर जाणून घेतलेली आहे. आणि बरीचशीच माहिती मला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत माय टीव्ही घेऊन आली एक आगळी वेगळी स्पर्धा. श्लोक पाठांतर, कुराणे पाक की तिलावत पाठांतर आणि कथाकथन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेले सगळे व्हिडिओज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या मित्रमैत्रिणींना टीव्हीवर बघण्याची संधी घालवू नका. हे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही बघत राहा माय टीव्ही चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत. आणि आज आपल्यासोबत प्राध्यापक भीमराव धुळबुळ सर आहेत, आणि जे कवी आहेत. आणि बरेचशाच प्रश्नांवरती आपण या साहित्य, त्यानंतर काव्य याविषयी आपण आता चर्चा करत आहोत. यानंतर सर आपण आता निसर्गाची तर कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकून दाखवली. यानंतर स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात, म्हणजे स्त्रियांचे प्रश्न कोणकोणते असतात, त्यानंतर त्याविषयी काही कविता जनजागृती म्हणून आपण काही केलेल्या आहेत का? स्त्री हा तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे. या जगतजननी असं तिला म्हटलेलं आहे. पण आपल्या संस्कृतीनं स्त्रीला थोडंसं उंबऱ्याच्या आत ठेवलेलं होतं, तिच्यावरती अन्याय केलेला होता. पण आपल्या संविधानानं स्त्रियांना पुन्हा एकदा अधिकार मिळवून दिलेला आहे. खरं तर आपल्या भारतामध्ये झाशीच्या राणीपासून कान्होपात्रा असतील, जनाबाई असेल, अशा अनेक संत स्त्रियांपासून ते अगदी अलीकडे इंदिरा गांधी असतील किंवा किरण बेदीसारख्या असतील किंवा आणखीन खूप अशा स्त्रिया घडत आहेत. आज त्या सीमेवरती जाऊन लढत आहेत, विमान चालवत आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत. स्त्री ही शक्ती आहे खऱ्या अर्थानं. आणि घरातल्या माणसाचा, प्रत्येक माणसाचा खरा गुरु आईच असते. आणि तिच्या उदरातूनच आपली सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. आपण सगळे या जगतामध्ये आलेलो आहोत. त्यामुळं तिच्याविषयी कृतज्ञ राहणं हे तर प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. पण मला वाईट वाटतं की आज तिला गर्भातच मारलं जातं, तिचा त्याग केला जातो आणि तिला नाकारलं जातं. पण तिला नाकारू नये. आज तर मला वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांना ओलांडून स्त्रिया पुढे चाललेल्या आहेत. आणि येणारा कालखंड हा कदाचित सगळा कालखंड स्त्रियांच्या हातामध्येच असेल. त्यामुळं स्त्रिया
या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि मग मला हे सगळं बघितल्यानंतर एकदा स्त्री दिना दिवशी मला एक अशी कविता सुचली आणि ती मुद्दामून त्या स्त्रियांसाठीची कविता आहे. खरं तर मी आईवरती कविता लिहिल्या आहेत, बहिणीवरती लिहिल्या आहेत, माझ्या मुलीवरती लिहिल्या आहेत, पण समस्त स्त्रियांच्या संदर्भात आज माझ्यासमोर हा आपला कार्यक्रम पाहणाऱ्या अनेक स्त्रिया असतील, तर या सगळ्यांसाठी मी एक कविता आपल्याला ऐकवतो. बघा ही कविता अशी आहे. संसारातील सारच अवघा असते बाई, संसारातील सारच अवघा असते बाई, हरेक जागी आघाडीवर दिसते बाई. चूल मूल ही तोडून जोखड पुढे निघाली, चूल मूल ही तोडून जोखड पुढे निघाली, पुरुषा इतकी सगळीकडेच कसते बाई. म्हणजे सगळ्या स्त्रिया बघा आज पुरुषाच्या बरोबरीनं काम करायला लागलेल्या आहेत. नका तिलाही इतके काही कमती लेकू, नका तिलाही इतके काही कमती लेकू, सत्तेच्याही खुर्चीवरती बसते बाई, हरेक जागी आघाडीवर दिसते बाई. झाशीवाली होऊन लढली तीच एकदा, झाशीवाली होऊन लढली तीच एकदा, युगायुगातच अवतारतही हसते बाई, हरेक जागी आघाडीवर दिसते बाई. वर्तमानात तमा तुझी मी करू कशाला. म्हणजे आज जर तुम्ही स्त्रियांना तिने मारत असला तर त्याची तमा मी नाही करत, ही स्त्री ऐकणार नाही आहे मला माहीत आहे. वर्तमाना तमा तुझी मी करू कशाला, उदरामध्ये हिच्या भविष्य वसते बाई, हरेक जागी आघाडीवर दिसते बाई. दिन एकहा जरी तुझ्यास्तव बहाल केला, म्हणजे एक स्त्री दिवस असतो त्या दिवशीच. दिन एकहा जरी तुझ्यास्तव बहाल केला, क्षणभंगूर ही कधीच येते नसते बाई, हरेक जागी आघाडीवर दिसते बाई. संसारातील सारच अवघा असते बाई, संसारातील सारच अवघा असते बाई. आणि या सगळ्या संसारातला सार बाई आहे. आणि संपूर्ण संस्कृती असेल, सगळी परंपरा असेल आणि सगळे जी काय संहिता असेल, ही संहिता ती घरातल्या स्वयंपाकघरातलं केवळ लोणचं घालत नाही, तर माणसाच्या जीवनातल्या संहितेचं लोणचं सांभाळायचं काम देखील ही स्त्री करत असते असं मला वाटतं. आणि त्यामुळे तिला वंदन हे केलंच पाहिजे आणि तिचा दर्जा जो आहे तो तिला दिलाच पाहिजे. या भूमिकेतून मी स्त्रियांच्याकडे बघतो. खरंच सर, खूप अप्रतिम कविता तुम्ही स्त्रीबद्दल सादर केली आणि प्रेक्षक हो आणि अर्थात महिला प्रेक्षक हो, तुम्हालाही सरांची कविता आणि सरांनी जो आदर महिलांबद्दल केलेला आहे खरंच तो अत्यंत उल्लेखनीय आहे. आणि आपल्याला पण वाटतं ना की खरोखर आपल्याला कोणीतरी विचारावं, करावं आणि खरंच ह्या कवितेतून आपल्या एका वेगळ्या उंचीवर आपल्या या स्त्रियांना नेऊन ठेवलेलं आहे असं वाटतं मला. यानंतर सर बरेचसेच ग्रामीण किंवा शहरी प्रश्नांबाबत अनेक आज प्रश्न असतात, तर याविषयी तुमची भूमिका काय आहे एक कवी म्हणून? खरं तर महात्मा गांधींना मी खूप मानतो. म्हणजे माझ्या जीवनातला आदर्श नेता म्हणून कोणाला जर विचारलं तर महात्मा गांधी. आज महात्मा गांधींच्या विषयी कोण काय बोलतं कोण काय बोलतं हे सोडून द्या, पण भारताची ओळख ही महात्मा गांधी आहे. तुकड्या तुकड्या स्वातंत्र्यापूर्वी असणारी संस्थानं सगळी एक होऊन एक स्वतंत्र भारत देश निर्माण करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल या व्यक्तींच्याकडे जातं. आणि त्याच्या पाठीमागं महात्मा गांधींचेच विचार आहेत. आणि महात्मा गांधींनी शस्त्र न उचलता म्हणजे सहिष्णुतेतून आपल्याला सगळं लाटीकाठी झेलून ज्या आंदोलनातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा तर चमत्कार आहे. महात्मा गांधी हा सारखा चमत्कार दुसरा नाही. आणि म्हणून त्यांनी तर सांगितलं की खेड्याकडे चला. खरं निर्भेळ प्रेम आपल्याला खेड्यात बघायला मिळतं. फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण माणसापासून तुटायला लागलेले आहेत. खेड्यात तो जिव्हाळा, ती आत्मीयता, ते सगळं आपल्याकडं राहिलेलं आहे. पण मला आता भीती वाटायला लागली की खेड्यांचं सुद्धा शहरीकरण व्हायला लागलं. म्हणजे एक वेळ आपल्याला गंमत वाटत होती की पाणी विकत मिळेल असं म्हटलं आणि पाणी देण्यासारखं पुण्य दुसरं नाही. म्हणजे गाढवाच्या मुखात ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांनी गंगाजल घातल्याची कथा झाली आणि ते पाणी आज आपल्याला विकत बाटल्यातून मिळायला लागलं. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे उद्या हवेचे सिलेंडर, आता ऑक्सिजन लागायलाच लागला आहे आपल्याला माहिती आहे. कोरोना आल्यामुळे ऑक्सिजन मिळेना झाला आहे. हवा म्हणजे ती शुद्ध हवा आहे, म्हणजे शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे सगळे प्रश्न या शहरीकरणाने निर्माण केले. म्हणजे यावर्षी आपण पुन्हा, गेल्या वर्षी पूर येऊन गेला, आपली सांगली बुडली आणि यावर्षी पुन्हा पूर येतोय की काय, ह्या शहरीकरणामुळे घडलेलं आहे. हे नाले सगळे शहरांनी मुजवलेले आहेत आणि त्यामुळे त्या पाण्याला, त्या निसर्गाला पसरायला वाट नाही आहे. या निसर्गावर आपण आक्रमण केलंय आणि निसर्ग आपल्यावर प्रतिहल्ला करून बदलाच घेतोय. तर बदला म्हणजे तो पूर आहे असं मला वाटतं. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात मला बोलत असताना काही वेळेला असं वाटतं
बघा हा, तर गावाच्या बाबतीत काय घडलेलं आहे असा एक अभंग मी लिहिलेला आहे, तो मी तुम्हाला ऐकवतो. नुसताचं गाव, नुसताच गाव आहे आता. नुसताचं गाव राहिला न भाव, देवळात देव दगडाचा. म्हणजे देवळात देव आता दगडाचाच आहे की काय, म्हणजे माणूस माणसात देव होता, तो माणसातला देव आता संपलाय संपलेला. आणि तो दगडात आपल्याला बघायला शोधायला जायला लागते. नुसताचं गाव राहिला न भाव, देवळात देव दगडाचं. संपला संवाद, वाढलेला वाद, द्यावी कोणा दाद कळेच ना. माणसातला संवाद संपलाय. माणसं एकमेकांची आपुलकीनं चौकशी करायची. मला पूर्वी आठवते की जेवण झालं काय विचारायची पद्धत होती. आता कोण जेवला काय विचारायचं राहिलंच. सगळे संवाद संपलेले आहेत. कसं काय चाललंय, काय चाललंय. पारावर संध्याकाळी गप्पा मारणारी लोक आता टी व्ही समोर जाऊन बसलेत, आणि पारावर जाऊन बसली तरी ते एकमेकांशी बोलत आहेत. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बघत बसलेला असतो. गप्पा हा संवाद हरवलेला आहे. संपला संवाद, वाढलेला वाद, द्यावी कोणा दाद कळेच ना. आपला परखा दिसतो सारखा, अचूक पारखा माणसाला. आता माणसाला कसं ओळखायचं कळेना. आपला आणि परका सगळे सारखेच दिसायला लागलेले आहेत. देवा तू दिलेली पायाखाली वाट, नेईलच नीट हमी नाही. म्हणजे आता ही देवानं दिलेली वाट आहे, त्या वाटेचं सुद्धा वाट लावून टाकले लोकांनी आपल्या. म्हणजे हे रस्ते आहेत हे आपल्याला सांगायला लागतं. आपल्या सांगली मिरजकरांना तर हा प्रश्न फार भयानक. म्हणजे आपण रस्त्यातून चाललोय की खड्ड्यातून चाललोय, आणि कदाचित त्या बाजूची गटार आपल्याला रस्त्यापेक्षा चांगली दिसायला लागते, अशी परिस्थिती निर्माण आहे. देवा तू दिलेली पायाखाली वाट, नेईलच नीट हमी नाही. आपले आपण ठेवावे जपून, राहते लपून तरी काही. आपलं जे आपण आहे, आपली संस्कृती आहे, आपली खेड्यातली ग्राम संस्कृती आहे, ती आपण जपून ठेवायला पाहिजे. आणि तरीसुद्धा काही लपून राहिलेलं आहे. कशाला विठ्ठला निर्मियले जग, माजलेले बग भक्त सारे. विठ्ठला व्हायचे थोडे तो उदार, माणसा आधार देण्यासाठी. विठ्ठला व्हायचे थोडे तो उदार, माणसा आधार देण्यासाठी. खरं तर गावाविषयी अशा माझे खूप अभंग आहेत. मला आता आणखीन एक ह्याच्यापेक्षा खूप चांगला अभंग आहे की गावातल्या संस्कृतीत आज गावागावात बार आलेले आहेत. गावागावात सगळे जाऊ राहिले. पण शिक्षण शिकायचं म्हटलं तर आपल्याला पुण्या मुंबईला जायला लागते. म्हणजे चांगलं शिक्षण गावात येत नाही आहे, चांगलं ज्ञान गावात येत नाही आहे. पण जेवढी विकृती आहे ना, ती सगळी विकृती आपल्या गावापर्यंत पोचायला लागले. आणि आपल्या ग्राम संस्कृतीचा सत्यानाश करायला लागले. ह्याची मला खंत वाटते. आणि मी असं या निमित्तानं आपल्या मीडियाच्या इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना अशी विनंती करतो की बाबांनो, आपली ग्राम संस्कृती जपा. तिथंपर्यंत चांगलं ज्ञान काय आणता आलं तर आणा. म्हणजे आज आपल्याकडं सगळीकडे बघा की ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये दारूची दुकानं सुरू झालीत, पानपट्ट्या सुरू झालेत, सगळे सुरू झालेत. पण ज्ञान मंदिरं, शाळा आहेत, क्लासेस आहेत, हे सगळं बंद आहे. अरे चांगलं जे आहे ते सुरू करा, संस्काराचे केंद्र सुरू करा, आणि जे वाईट आहे ते बंद करा. यातून तुमची मनोवृत्ती काय आहे हे आम्हाला दिसते. ही फार वाईट आणि खंत मला कवी म्हणून वाटते या ठिकाणी. यानंतर सर, माणूसपण किंवा मानवी मूल्य संबंधित करण्यासाठी म्हणजे तुमची कविता काय सांगते? मानवी मूल्य, आता हा प्रश्न फार भयानक आहे. कारण मानवी मूल्य आता लयाला गेलेली आहेत. माणूस एक वेळ दुसऱ्यासाठी जगत होता, आणि आज आता स्वतःसाठी दुसऱ्याला मारायला लागलेला आहे. अशा भयंकर कालखंडात आपण येऊन पोचलेलो आहे. तेव्हा मानवी मूल्य सांभाळणं ही एकदम अवघड गोष्ट आहे. कारण का, मानवी मूल्य सांभाळणाऱ्या माणसाला वेडा म्हटलं जातं. अरे तो वेडा आहे, त्याला काय कळतच नाही असं म्हटलं जातं. आणि जो लुटार आहे, जो लबाडी करतो, लांडी लबाडी करतो, जो लोकांना टोप्या घालतो, अशा माणसाविषयी लोक फार या पद्धतीनं की चांगल्या पद्धतीनं बोलायला लागलेले आहेत. चांगल्या लोकांच्या विषयी चांगलं बोला, चांगल्या माणसाचं कौतुक करा. म्हणजे चांगल्या माणसाचं चांगलं केलं तर कौतुक करत नाहीत, पण वाईट गोष्टीची चर्चा होते. म्हणजे एखाद्याची कुठंतरी काय वाईट झालं त्याच्या घरामध्ये, तर त्या रस्त्याच्या पलीकडून चाललेल्या माणसाला बोलवतील आणि त्याला सांगतील, अहो कळलं का तुम्हाला, त्याचं असं झालं की. आणि एखाद्याचं चांगलं झालं, एखादा चांगल्या पदावरती निवडला गेला, एखाद्याला चांगलं काय करून गेलं, तर त्याला काय म्हणतात की अरे कुठंतरी वशिला लावला असेल, कुठंतरी पैसे देऊन झाला असेल. म्हणजे त्याच्या चांगुलपणाविषयी शंका घेतली जाते आणि वाईटपणाचा गवगवा केला जातो. उद्या जेव्हा ती घटना वाईट आहे ना, ते तुम्ही पेरताय. आज वाईटपणाची चर्चा करताय म्हणजे आज वाईट पेरताय. ते वाईट उद्या तुमच्या घरात घडणार आहे, याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. तर मी त्याविषयी, जीवनाच्या भूमिकेविषयी मी एक कविता आपल्याला ऐकवतो. थोडीशी वेगळी आहे, थोडीशी या आहे. बघा मी कवी म्हणून कसा वागतोय अशी कविता आहे. माझा घोडा करून त्यावर आरूढ होतो कवी. बघा,
माझा घोडा करून त्यावर आरूढ होतो कवी आणि मला दाखवून आणतो दुनिया नवी नवी. हा कवी घेऊन जातो मला व्यथितांच्या व्यथेत. म्हणजे ही माझी मानवी मूल्य आहेत. हा कवी घेऊन जातो मला व्यथितांच्या व्यथेत, शोधतो कविता वंचितांच्या कथेत. कवितेत असतो उपेक्षितांचा आवाज, असतो रोख मोडणारा रिवाज. जुने रिवाज आहेत जे अनिष्ट आहेत ते मोडले पाहिजेत. हा रोख सांगणारी माझी कविता आहे. वंचितांचा आवाज सांगणारी माझी कविता आहे. व्यथितांच्या व्यथा सांगणारी माझी कविता आहे. आणि ही माझी मानवी मूल्य आहेत. माझा घोडा उधळतो एक नवी वाट करत, माणसाचा शोध घेत. म्हणजे मानवी मूल्य काय तर आपण माणसाचा शोध घेतला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आत आपला माणूस जो आहे तो माणूस आपल्याला सापडला पाहिजे. माझा घोडा उधळतो एक नवी वाट करत, माणसाचा शोध घेत. माणूस सापडत नाही म्हटल्यावर कवी आपटतो मस्तक, होतो जखमी आणि मग काढतो परिवर्तनाचे पान हुकमी. आणि मग काढतो परिवर्तनाचे पान हुकमी. मला या ठिकाणी खरोखर दाभोळकरांची आठवण येते. मला या ठिकाणी गोविंद पानसर यांची, कलबुर्गींची आठवण येते, गौरी लंकेची आठवण येते. हे परिवर्तनाचे खरी वाट सुरू होते. त्यांना सलाम केला पाहिजे. पण आज त्यांचे इथं खून पडत आहेत, ही शोकांतिक आहे. आपण परिवर्तनाकडे आपण पुढे निघालोय की पाठीमागच्या शतकाकडे चाललोय असा प्रश्न पडतो. परिवर्तन मेंढरांचं माणसात. म्हणजे आता भयंकर अशी परिस्थिती आहे की कुणाचं परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन मेंढरांचं माणसात, आता ती तुम्ही हकललात तसं जाणार नाहीत. आपला हक्क मागितल्याशिवाय राहणार नाहीत. कवीचे धारदार शब्द कापत जातात गुलामीचे दोर. कवीचे धारदार शब्द कापत जातात गुलामीचे दोर. आणि गलिताला येत जातो जोर, जे उघडतात मानवतेच्या मंदिराची दारे. मग कवी उतरतो सन्मानाने घोड्यावरून आणि आरूढ होतो मंदिरातल्या सिंहासनावर. आणि आरूढ होतो मंदिरातल्या सिंहासनावर. ही मानवी मूल्य. कवीला कधी समाधान मिळते की माणसाला, सगळ्या माणसाला सुख मिळालं पाहिजे, ज्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजेत. आणि ते मिळवण्यासाठी मी माझी कविता लिहितो आहे. आता सर, आजच्या कवितेबद्दल तुमचं काय मत आहे? आता आज बरेचसेच अनेक आज समाजामध्ये कवी आहेत, तर त्या समाजातल्या कवींसाठी म्हणजे तुम्ही एक काय संदेश द्याल की त्यांनी कविता कशी केली पाहिजे, किंवा कवितेमधून तुमचा काय अर्थबोध झाला पाहिजे आणि समाजाच्या दृष्टीने कविता कशी असायला पाहिजे? खरं तर आता कवितेवरची कविता होती, पण ती मला आता सापडेल असं लगेच वाटत नाही. पण मला कविता ही कशी असली पाहिजे तर कवितेत स्वतःचे दुःख तर मांडाच, पण हे तुमचं दुःख आहे हे प्रत्येकाचं दुःख असलं पाहिजे. ही कविता वाचताना वाचणाऱ्या प्रत्येकाला हे माझं कोणीतरी लिहिलेलं आहे, हे माझ्या अरे या कवीला कसं कळलं ही कविता माझी आहे असं वाटलं पाहिजे. या कवितेमध्ये लोकांची दुःख टिपता आली पाहिजेत, लोकांच्या दुःखाला वाचा फोडली पाहिजे. आणि कवितेची म्हणून जी काय वैशिष्ट्य आहेत, गुणवैशिष्ट्य आहेत, परिणाम आहेत, ती अत्यंत विद्वानांनी आणि तज्ज्ञांनी दिलेली आहेत. ती वैशिष्ट्यच तुम्ही सांभाळली पाहिजेत. म्हणजे आज कवितेचे अनेक अष्टाक्षरी प्रकार असेल, अनेक वृत्त असतील, तर ते वृत्तात लिहायचं असेल तर वृत्त तुम्ही अवलंबलं पाहिजे. मुक्त छंदातली कविता असली तरी ती कविता असली पाहिजे, त्याला एक छंद असतो, तो छंद तुम्ही जोपासला पाहिजे. कविता मला लिहायची आहे, मला कुठेतरी टी व्हीवर चमकायचं आहे, मला कुठेतरी त्या सोशल मीडियावरती काहीतरी टाकायचं आहे म्हणून तुम्ही लिहू नका. तुम्हाला ती आंतरिक उर्मी आहे, ती कविता सुचतेच, ती सुचायलाच लागते. आपोआप कविता सुचते ना तेव्हा ती कविता फार महत्त्वाची आहे, ती सुचली पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगतो आज काय झालं आहे, आज माणसं वेगवेगळी माध्यमं वापरतात आणि सगळ्यांची सूत्र माणसांच्या हातात गेलीत आणि माणसं ही भौतिक सुखाच्या पाठीमागं लागलीत. आणि भौतिक सुखाच्या बदल्यात ही प्रसिद्धी सहजासहजी कोणालाही मिळते. मला कवींना प्रसिद्धी मिळते यापेक्षा कवितेला प्रसिद्धी मिळायला पाहिजे असं वाटलं पाहिजे. कवीचं नाव गळून पडलं पाहिजे, कविता अजरामर झाली पाहिजे. म्हणजे आम्हाला कितीतरी चांगल्या ओळी पाठ आहेत, त्या कविता आपण म्हणतो आणि आम्हाला माहीतच नसतं ह्याचा कवी कोण आहे. ते खरे कवी आहेत. म्हणजे तुमच्या कवितेचं लोकगीत झालं पाहिजे, ते लोकांच्या ओठावर रुंजी घातलं पाहिजे आणि ते पुढं काल ते दरवळत राहिलं पाहिजे, ते घुमत राहिलं पाहिजे, ते नादावत राहिलं पाहिजे. अशी कविता ही खरी कविता आहे. आणि अशा खऱ्या कवितेसाठी आपण लिहा. म्हणजे कवितेतनं जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुमची कविता अशी थेट भिडली पाहिजे. आणि काय झालं आहे, कवितेमध्ये काय आक्रस्ताळेपणा यायला पाहिजे, त्या कवितेमध्ये काहीतरी बटबटीतपणा यायला पाहिजे. म्हणजे आता काही समाजाच्या व्यथाच इतक्या बटबटीत आणि आक्रस्ताळे असणाऱ्या तिथं ते स्वागत करायला पाहिजे. पण माझी कविता टाळ्या घेण्यासाठी माझ्या कवितेकडे लोकांनी बघितलं पाहिजे म्हणून जर मुद्दामून कोणी आक्रस्ताळेपणा आणत असेल आणि त्यात बटबटीतपणा आणत असेल तर तो यायला नाही पाहिजे.
कवितेला एक तिची शालीनता, तिची एक हे नजाकत ही असतेच. आज आपल्याकडं खूप म्हणजे फार मोठी परंपरा आहे. विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, नारायण सुरे, विठ्ठल वाघ, आता रामदास फुटाणे नाना, या सगळ्या मी माझं भाग्य समजतो की या सगळ्या कवींनी माझ्या पाठीवर हात फिरवला आहे. ह्या सगळ्यांनी मला शाबासकी दिली. मी सगळ्यांच्याबरोबर व्यासपीठावरती कविता वाचलेली आहे, याचा मला आनंद आहे. आणि त्या माणसांच्याकडं किती विद्वत्ता आहे प्रचंड. म्हणजे या लोकांच्या कवितांच्याकडे बघितल्यानंतर भीमराव धुळगू एक कथा, कण आहे कण. म्हणजे खूप छोटा कवी आहे, मोठा कवी मी नाही. पण आमच्याकडं काय झालं की कवींना मी किती मोठा आहे हे सांगण्यामध्ये धन्यता वाटते. ह्या मोठ्या कवींचं सगळं आपण वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कवितांच्या पुढे गेलं पाहिजे. आज माझ्यासोबत मला चैतन्य माने म्हणून माझे एक मित्र होते, ते हेमोफिलिया पेशंट होते. त्यांनी मला सहकार्य केलं. माझ्या वेळेला मोहन पाटील सर, संपतराव जाधव सर असे प्राध्यापक माझ्या कॉलेजवरती होते. त्यांनी मला कवितेच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. आज नामदेव भोसले नावाचे माझे पत्रकार मित्र आहेत, ते आणि मी मिळून ही सगळी सांस्कृतिक चळवळ या ठिकाणी चालवतो. आमच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे आहेत, आमचे मित्रवर्ग गोविंद पाटील आहेत, एकनाथ पाटील आहेत, विनोद कांबळे आहेत, असे अनेक आमचे तिथं सहकार्य आहेत. आता सगळ्यांचीच नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही, पण या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो आहेत. आमचे सिनियर मार्गदर्शक धनदत्त बोरगावे सर आहेत, ते तर खूप असा गाता गळा आहे त्यांचा, वय वर्ष 77. आज ही माणसांना समोरच्या नादावून टाकतात. तर असे सगळे लोक आमच्यासोबत आहेत. इथं सांगलीमध्ये आपल्या चतुरंग अन्वयचे महेश कराडकर आहेत. अशा सगळ्या मित्रांचं म्हणजे मी सगळ्यांचीच नावं आता घेऊ शकत नाही, पण ह्या सगळ्या मित्रांचा उल्लेख, आणखीन ज्यांचं नाव घेतलं नाही असे ज्यांनी मला मदत केली आहे, त्या सगळ्यांचा उल्लेख मला या मुलाखतीच्या निमित्तानं करावासा वाटतो. कारण त्यांची प्रेरणा, त्यांचं प्रेम आणि या सगळ्या यातूनच मी ह्या कवितेतला प्रवास आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि चांगली कविता आपण चांगल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्यावी. कारण का कवितेचं स्वरूप चांगलं ठेवायचं का वाईट करायचं हे वर्तमानाच्या हातात असतं. आणि आज आपण एक वर्तमान आहोत, आणि हा जबाबदार वर्तमान म्हणून येणाऱ्या पिढीच्या हातात परिमाण असणारी चांगली कविता देऊया, एवढंच मी आपल्याला सांगतो. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आज आमच्या असंख्य प्रेक्षकांना आणि खास करून महिलांना सुद्धा खूप छान, म्हणजे त्यांना कौतुकाची थाप तुम्ही तुमच्या कवितेतून दिलेली आहे. त्यानंतर कविता म्हणजे काय आहे, त्यानंतर सामाजिक, शहरी विवाह याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांवरती आपण कविता लिहिल्या पाहिजेत आणि कसे प्रश्न आपल्या या कवितेतून निर्माण होत असतात हे देखील आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व MyTV चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा सर. मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि कवितेच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर मला व्यक्त होण्यासाठी संधी दिलीत. खरं तर ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळे कार्यक्रम वगैरे थांबलेले आहेत. तसे लाईव्ह माझे काही कार्यक्रम झाले, पण आज आपल्या गावातल्या आपल्या MyTV सारख्या चॅनलनं माझी पूर्वी एकदा मुलाखत आपण एकदा घेतलेली आहे वेगळ्या विषयावर, पण आज पुन्हा बोलवलं आणि मला माझा सन्मान केलात, याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. आणि सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगतो की आपण या कोरोनाच्या संकट काळामध्ये सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाताना मास्क वापरा, विनाकारण कामाशिवाय बाहेर जाऊ नका, सॅनिटायझरचा वापर करा आणि शक्यतो हे कोरोनाची साखळी तोडा आणि उद्याचा निर्मळ भविष्य, उद्याचा चांगला सूर्य आपण सगळ्यांना बघायला मिळू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण संवाद माझा या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक भीमराव धुळगुळ यांचे विचार आपणाला घरबसल्या प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व MyTV चॅनल करतं. की या अशा संवाद माझा या कार्यक्रमामध्ये अनेक वक्ते आज आपल्याला इथे येत आहेत आणि मुलाखती देत आहेत आणि तुम्हाला अनेक विचार घरबसल्या प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व MyTV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल. आणि अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन येते मी पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.